नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 अर्थशास्त्र पेपर क्रमांक 1 भारतीय अर्थव्यवस्था प्रकरण पहिल्यामधील स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासणार आहोत। त्या अगोदर थोडक्यात प्रास्ताविक पाहूया। प्रथम ईस्ट इंडिया कंपनीने आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतावर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून भारताला आपली वसाहत बनवले होते। ब्रिटिशांनी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून भारताच्या आर्थिक पिळवणूक केलेली आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वत्र स्वातंत्र्याची भावना प्रखर बनली व स्वातंत्र्याचे वारे भारतामध्येही वाहू लागले व भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये कोणती होती? त्यामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश होतो। प्रथम वसाहत अर्थव्यवस्था। ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था ही वसाहत अशा प्रकारची होती। ब्रिटिशांनी स्वतःला आवश्यक असणारा कच्चा माल मिळवण्यासाठी आणि पक्क्या मालाची विक्री करण्यासाठी भारताकडे वसाहत म्हणून पाहिले होते। त्यानंतर अर्धसरंजामशाही अर्थव्यवस्था। स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही अर्धसरंजामशाही होती। याचाच अर्थ शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये जमीनदार नावाचा मध्यस्थ वर्ग होता। त्यावेळी जमीनदारी, महालवारी, रयतवारी या शेतीच्या 3 पद्धती अस्तित्वात होत्या। जमीनदार वर्ग शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असत। शेतकरी आणि सरकार यांचा प्रत्यक्ष संबंध येत नव्हता। जमीनदार हाच मध्यस्थाची भूमिका पार पाडत होता व त्यावेळी जमीनदारांच्या मार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात होती। पुढचं वैशिष्ट्य आहे मागासलेली अर्थव्यवस्था। स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही मागासलेली होती। देशातील एकूण लोकसंख्येपैकी 70% लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून होती। तसेच राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा 57% होता। यावरून असे स्पष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्था ही मागासलेली होती। स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली का होती त्याची कारणे थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील। पहिलं कारण वसाहतवाद। स्वातंत्र्य नसल्याने राजकीय दबावाखाली भारताला राहावे लागत असत। कारण वसाहतवाद हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे। त्याचबरोबर आधिक्याचे शोषण केले जात होते। विशेषतः विदेशी लोकांना भारतामध्ये कामासाठी नेमले होते, परंतु कामासाठी अधिक वेतन हे त्यांना दिले जात होते। याशिवाय गृहखर्च नावाखाली मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता। निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जात होती। इंग्लंड नेहमी कोणत्या ना कोणत्या युद्धामध्ये अडकून राहत असत। युद्धावर होणारा जो खर्च आहे तो खर्च भारतामधूनच भागवला जात असत। इत्यादी अनेक कारणामुळे ब्रिटिशांनी आपल्या देशातील जे आधिक्य आहे या आधिक्याचे शोषण मोठ्या प्रमाणात केलेले आहे। तसेच गुंतवणुकीवर लाभांश मोठ्या प्रमाणात दिला जात होता। व्याज हे देखील दिले जात असत।
यासाठी लागणारा सर्व पैसा हा भारतामधूनच गुंतवणूक वसूल केला जात असत. म्हणजे गुंतवणुकीवर जे व्याज द्यावे लागत असत किंवा लाभांश दिला जात असत तो भारतामधूनच वसूल केला जात असत. त्यानंतर मंद भांडवल प्रधान आधुनिकीकरण. देशाच्या विकासासाठी भांडवल निर्मिती खूप महत्त्वाची असते. त्याचं आधुनिकीकरण होणं गरजेचं असते. परंतु स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मंद भांडवल प्रधान आधुनिकीकरण होत होते. तसेच भांडवलाची कमतरता ही मोठ्या प्रमाणात होती. विकासासाठी भांडवल हे खूप महत्त्वाचे असते, परंतु भांडवलाच्या कमतरतेमुळे देश मागासलेला राहिला. याचबरोबर कमी दर्जाचे तंत्रज्ञान हे पण त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. देशात तंत्रज्ञानाची पातळी अत्यंत कमी असून कुशल व तज्ज्ञ श्रमिकांची मोठ्या प्रमाणात टंचाई होती. याचबरोबर तज्ज्ञ संयोजकांचा अभाव हा आपल्या देशामध्ये मोठा होता. शुम्पीटरच्या मते संयोजक हा उद्योगांचा कप्तान असतो. त्यामुळे देशात अशा कप्तानांची संख्या जर अधिक असेल तर देशाचा विकास अल्प कालावधीमध्ये होऊ शकतो. परंतु भारतामध्ये तज्ज्ञ संयोजकांचा अभाव होता. यामुळे देखील अर्थव्यवस्था ही मागासलेली राहिली. त्याचबरोबर संस्थात्मक संस्थांचा अभाव हे पण मागासलेपणाचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण शेती, उद्योग किंवा सेवा क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था किंवा बँका आहेत त्या पूर्वी फारशा नव्हत्या. त्यामुळे प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्रातील जे व्यवसाय आहेत या व्यवसायांना कर्ज पुरवठा होत नसल्यामुळे उद्योगांचा विकास होऊ शकला नाही. तसेच सामाजिक सांस्कृतिक अडथळे हे पण मागासलेपणाचे कारण आहे. कारण भारतामध्ये पूर्वी जाती व्यवस्था, धर्म, संयुक्त कुटुंब पद्धती यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे विकासामध्ये किंवा प्रगतीच्या मार्गात अडथळे येत होते. त्यानंतर पुढचं मुख्य वैशिष्ट्य आहे स्थिर अर्थव्यवस्था. भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले किंवा स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही स्थिर अशा प्रकारची होती. इसवी सन 1900 ते 1950 हा जो 50 वर्षाचा कालावधी आहे या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरी केवळ 0.5% वार्षिक उत्पन्नात वाढ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेच्या अवस्थेतून जात आहे किंवा आर्थिक हानी होत आहे हे यावरून लक्षात येते. तसेच वरील आकडेवारीवरून भारत देश प्रगत होण्याऐवजी का प्रगत बनला आहे, थोडक्यात प्रगत होण्याऐवजी तो अप्रगत राहिलेला आहे हे त्यावरनं स्पष्ट होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी स्थिर होती. त्याची कारणे थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील. साधन सामग्रीचा अयोग्य वापर. देशामध्ये जी साधन सामग्री होती या साधन सामग्रीचा पुरेपूर आणि पर्याप्त वापर न झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही स्थिर राहिलेली आहे. देशाचा विकास होण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होणं आवश्यक असते, परंतु देशाचा विकास करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर झालेला नाही. म्हणून
भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर अवस्थेमध्येच राहिलेली आहे. त्याचबरोबर मागास तंत्रज्ञान हे पण त्याचं महत्त्वाचं कारण आहे. मागासलेल्या तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये केला जात होता. ब्रिटिशांनी भारतीयांना प्रगत तंत्रज्ञान शिकवले नाही किंवा त्या तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी केलेला नाही. त्यामुळे उत्पादनाचे प्रमाण कमी राहिले. कौशल्याच्या अभावामुळे एकूणच मागास तंत्रज्ञान राहण्यास मदत झाली. पुढचं कारण आहे लोकसंख्येचा ताण. हे स्थिर अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं कारण आहे. उत्पादनाचा वाढता भाग उपभोगासाठी वापरला जात होता. त्यामुळे साहजिकच देशात बचत व गुंतवणुकीचे प्रमाण अतिशय अल्प होते, म्हणून अर्थव्यवस्था ही स्थिर राहिली. त्यानंतर वसाहतविषयक धोरण हे महत्त्वाचं कारण आहे. ब्रिटिशांनी भारताला आपली वसाहत बनवले होते. ब्रिटिशांच्या उद्योग व व्यापारविषयक धोरणाने देशांतर्गत उद्योगांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. यामुळे विकास होऊ शकला नाही. त्यानंतर आर्थिक पिळवणूक ही ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणात केलेली आहे. इसवी सन 1757 ते 1931 या कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरासरी 2 ते 3% संपत्तीचे शोषण ब्रिटिशांनी केलेले आहे. याशिवाय इतर काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ते थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील. एक, रिकामी अर्थव्यवस्था. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही रिकामी होती. याचं महत्त्वाचं कारण दुसऱ्या महायुद्धामुळे उद्योगांचे तुकडे झाले आणि भौतिक भांडवल नष्ट झाले, म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही रिकाम्या अवस्थेत होती. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर लंगडी अर्थव्यवस्था. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही लंगड्या अवस्थेत होती, कारण कापूस व ताग उत्पादन करणारा प्रदेश हा पाकिस्तानच्या वाट्याला गेला होता आणि त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत हे भारताच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात आलेले होते. देशात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, परंतु कापूस व ताग उत्पादन करणारा सुपीक प्रदेश हा पाकिस्तानच्या वाट्याला गेल्यामुळे कच्च्या मालाची टंचाई निर्माण होऊन देशांतर्गत उद्योग जे आहेत हे बंद पडले. त्यामुळे उद्योग असून उत्पादन नाही अशी अवस्था झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही लंगड्या स्वरूपाची बनली. हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा एक कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अप्रगत उद्योग. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतातील उद्योग जे आहेत हे अप्रगत अवस्थेमध्ये होते. विशेषतः कापड उद्योग, लोखंड व पोलाद उद्योग व इंजिनिअरिंग उद्योग यांचा एकूण औद्योगिक उत्पादनात 84% वाटा होता. यावरून आपल्याला लक्षात येते की ठराविक उद्योगच होते, परंतु त्यांचा वाटा हा अल्प असल्याचे दिसून येते. तर शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाटा होता. त्यानंतर देशी भांडवल 1948 मध्ये 1/4 हिस्सा विदेशी भांडवलाचा होता. विदेशी भांडवलापैकी खाजगी गुंतवणूक किती आहे? इंग्लंडचा हिस्सा त्यामध्ये 3/4 इतका होता. म्हणजे विदेशी भांडवल जे आहे त्याचा वाटा हा अधिक असल्याचे यावरून दिसते. त्यानंतर आयातीतील उद्योगाची भूमिका. विशेषतः यंत्रे, कॉस्टिक सोडा, अमोनिया सल्फेट, सायकल इत्यादी स्वावलंबनाने भारताची आयात जी आहे ही कमी होण्यास मदत झाली. त्याचबरोबर
संकटग्रस्त अर्थव्यवस्था देखील होती, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. दुसऱ्या महायुद्धामुळे देशात प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात घटलेला होता. अन्नधान्याची आयात ही मोठ्या प्रमाणात करावी लागली होती. अशा प्रकारे एकंदरीत स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये जी आहेत याबाबतची चर्चा आज आपण केलेली आहे. धन्यवाद.